सो हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड असणार आहे. तर आज मी एक फेस मास्क ट्राय करणार आहे. मी जस्ट आता एका ट्रिपवरून आले आणि भरपूर मला अशी टॅनिंग झाली आहे. त्यासाठी मी हे फेस मास्क ऑर्डर केलं होतं ऑनलाईन नायकाच्या ॲपवरून. तर त्याचे रिझल्ट कसे आहेत हे तुम्हाला कळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण कुठलंही फेस मास्क असू दे, मग ते तुम्ही घरी जे बनवतात बेसिकली हळदी, त्यानंतर मध वगैरे घालून, किंवा जे तुम्ही मार्केटमधून आणतात, तर ते फेस मास्क लावण्या अगोदर आपल्या चेहऱ्याची काहीतरी प्रिपरेशन असते जी आपल्याला करावी लागते. त्याशिवाय तुम्हाला जो फेस मास्कचा जो रिझल्ट असतो तो 100% भेटत नाही. शिवाय तुमचे कधी कधी कंप्लेंट असू शकतात की मी जे फेस मास्क यूज करते त्याच्यानंतर इतरांना तर त्याचा रिझल्ट 100% भेटतो, पण मला तर भेटत नाही. कारण मला तर फेस मास्क लावल्यानंतर मोस्टली पिंपल्स येतात, रॅशेस होतात, भरपूर काही मला निगेटिव्ह त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते दिसतात. तर ते का होतं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सोबतच मी तुम्हाला दाखवणार आहे मी नायकावरून सध्या काय परचेस केलं. त्याच्यामध्ये भरपूर असे फेस मास्क रिलेटेड प्रॉडक्टसुद्धा आहेत. तर चला आपण पहिले तर सुरू करूया. जे मी फेस मास्क ऑर्डर केलं आहे, जसं की 99% रिझल्ट आहे आणि थोडं अफोर्डेबलसुद्धा आहे. तर ते आहे हे O3चं फेस मास्क, ज्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि चांगला म्हणजे अच्छा असं डिस्काउंट चालू होतं नायकावर, त्यामुळे मी हे ऑर्डर केलं. म्हणलं चला यार एक ट्राय तर देऊनच बघूयात. कारण सतत माझ्या फेसवर ना अशी टॅनिंग होत असते आणि त्यासाठी मी तुम्ही फेस वॉश यूज करता, बऱ्याच गोष्टी यूज करता, पण एक स्किनसाठी फेस मास्कसुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. मेनली कसं होतं ना, आपण आपल्या स्किन टाईपनुसार फेस मास्क चूज करणं हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते. जर तुम्ही जर फेस मास्क चूज केला नाही तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या स्किनवर 100% रिझल्ट भेटत नाही. आणि त्यानंतर जे स्किन प्रेप आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये तेवढंच मॅटर करतं. तर आता मी याच्यामधून हे अनबॉक्स केलेलं आहे. तर हा साधारण 300 ग्रॅमचा मला डब्बा भेटलेला आहे O3चा. तर क्वांटिटी खरंच खूप छान आहे. म्हणजे जर तुम्ही प्राईसला कम्पेअर केलं तर क्वांटिटी खरंच परफेक्ट आहे. तर चला आता आपण ओपन करूयात. हे अशी काहीशी याची पॅकेजिंग आहे. आणि हे बघा, खूप जास्त म्हणजे क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे येऊन जातं. तर तुम्हाला आता मी सांगते की मी काय एक्झॅक्ट केलेलं आहे. तर फेस मास्क लावण्याआधी तुम्हाला तुमचा चेहरा क्लीन्स करणं खूप खूप मॅटर करतं. आपल्या चेहऱ्यावरनं डस्ट, धूळ असते किंवा कधी कधी आपण मेकअप केलेला असतो आणि त्यामुळे तुम्हाला पहिले तर मेकअप रिमूव्ह करायचा. जर तुम्ही मेकअप केलेला असेल तर कुठलंही जे क्लिन्झर जे तुम्हाला सूट होतं त्याने तुम्हाला तो मेकअप पहिले क्लीन्स करून घ्यायचा आहे, किंवा कोकोनट ऑइल जे काही तुम्ही यूज करता. त्यानंतर दुसरी स्टेप येते, तुम्ही फेस वॉश करा. इनफॅक्ट तुम्ही मेकअप जरी नसेल केला, असंही जरी तुम्हाला फेस मास्क लावायचं, जसं की मी मेकअप नव्हता केला तर मी आता जस्ट फेस वॉश केलेला आहे. माझ्या स्किनला एकदम रॉ आहे, अजिबात फिल्टर नाही, काहीच नाही आहे माझ्या चेहऱ्यावर. तर एकदम रॉ फेस आहे माझा. आणि त्यानंतरच फेस मास्क यूज करा, ही खूप महत्त्वाची टिप आहे. अदरवाईज तुम्हाला ना त्याचा जसा रिझल्ट आहे तसा भेटणार नाही. तर फेस मास्क लावताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला ना लक्ष देऊन करायची, ती म्हणजे तुम्हाला अगदी डोळ्याजवळ जाऊन असं तुम्हाला फेस मास्क लावायचं नाही आहे. काय होतं ना, आपला डोळ्याभोवतीची जी स्किन असते आणि आपली थोडीशी जी ओठांजवळची जी स्किन असते, ओठ असतात, तर त्यांची थोडीशी पातळ असते. आणि पातळ असल्यामुळे तिथे आपल्याला खूप जवळनं डोळ्याच्या जायचं नाहीये, थोडं लांब लांबच आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. बरं, फेस मास्क यूज करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे पॅच टेस्ट. ठीक आहे, पॅच टेस्ट खूप मॅटर करते. कधी कधी आपण काय करतो की, म्हणजे माझ्याकडून सुद्धा ही मिस्टेक झालेली आहे. मी एक होममेड फेस मास्क बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी लिंबू टाकला होता. बेसिकली मी दही, हळदी, कोको पावडर किंवा तुम्ही कॉफी म्हणू शकता, ते मी असं मिक्सचर बनवून मी त्याच्यामध्ये लिंबू पिळला होता आणि माझ्या चेहऱ्याला ते अजिबात सूट झालं नाही. माझे एकदम ना असे पिंपल्स, रेडनेस माझ्या स्किनवर येऊन गेले आणि तेव्हा मला कळलं की जे लेमन वाली जी गोष्ट आहे ती माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही.
कारण मी मोस्टली फेस मास्क घरी जे यूज करायचे ना, मुलतानी मिट्टी वगैरे किंवा नुसतं बेसन पीठ आणि दूध घालून वगैरे, ते मला सूट व्हायचं. पण मी त्या दिवशी एक प्रयोग केला की बाबा लिंबू घालून बघूया, चेहरा छान क्लीन होतोय का वगैरे. म्हणून मी तसं एक ट्राय करायला गेले आणि ते मला अजिबातच म्हणजे मला ते सूट झालं नाही. त्यामुळे एकदा तुम्ही पॅच टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही फेस मास्क यूज करता. तर ठीक आहे, आता मी फेस मास्क लावून घेतलेला आहे. मी हे टिन जे आहे ह्याचं क्लोज करून टाकते. सो आता मी याला चांगलं वाळू देणार आहे. बरं, फेस मास्क मध्ये किंवा फेस मास्क लावल्यानंतर एक आपण कॉमन अशी एक मिस्टेक असते जी आपण करतो, ती म्हणजे बहुधा आपण काय करतो, कुठलेही फेस मास्क लावलं ना की ते एकदम कडक वाळेपर्यंत आपण आपल्या स्किनवर ठेवतो. आपल्याला वाटतं की बाबा ह्याने खूप छान आणि म्हणजे डबल काहीतरी इफेक्ट भेटेल किंवा आपल्याला 200-300% आपण इफेक्ट भेटेल अशा भ्रमामध्ये असतो. तर नाही, फेस मास्क जोपर्यंत थोडंसं ओलसर असतं तोपर्यंतच तुम्हाला ते धुवून घ्यायचं. एकदम कडक ड्राय होईपर्यंत तुम्हाला कुठलंच फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचं नाही, नाहीतर ते रिव्हर्स इफेक्ट करायला सुरुवात करतं, ते रिंकल्स आणतं तुमच्या स्किनवर. त्यामुळे प्लीज जर तुम्ही अशी चूक करत असाल तर ती अवॉइड करा. अजिबात असं कडक वाळेपर्यंत फेस मास्क कुठलंही असू दे ते ठेवू नका. बरं, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही कुठलं फेस मास्क यूज कराल, तर तुम्ही मोस्टली ना असं बेसन पीठ, त्याच्यामध्ये तुम्ही मलाई वापरू नका, तुम्ही ऑइल यूज करू नका, किंवा तुम्ही मुलतानी मिट्टी म्हणजे अशा काइंड ऑफ तुम्ही फेस मास्क यूज करा. आणि जर तुमची ड्राय स्किन असेल मग तुम्हाला थोडंसं ऑइली टाईपमध्ये फेस मास्क यूज करायला पाहिजे. म्हणजे क्रीम बेस जसे असतात तसे तुम्ही ते यूज केले पाहिजे. जसं की काही काही लोक कोकोनट ऑइल यूज करतात, तर तशा टाईप ऑफ फेस मास्क तुम्ही तुमच्या स्किनला यूज केले पाहिजे. तर माझी कंबाईन स्किन आहे म्हणून मी आज हे O3वालं करते. आणि मोस्टली तुमच्या स्किन टाईपला जे सूट होतात तेच इन्ग्रेडियंट्स तुमच्या फेस मास्कमध्ये यूज करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे 100% रिझल्ट भेटेल. तर चला आता सुरू करूया की मी नायकाच्या आता जो सेल चालू होता त्याच्यावरून काय काय ऑर्डर केलंय. तर पहिली गोष्ट म्हणजे हे गार्नियर मिसले वॉटर. तर हे मला लागतं जेव्हा जेव्हा मी ऑफिसला जाते. मी आल्यावर ह्यानेच चेहरा क्लीन्स करते. इवन जर तरी तुम्ही गृहिणी असाल तर तरी एव्हरीडे सुद्धा तुम्ही झोपण्या अगोदर ह्याने एकदा चेहरा क्लीन्स करून बघा. आठवड्यावर फक्त हा प्रयोग करा. ह्याने चेहरा क्लीन्स करा आणि नंतर कुठलेही जे तुमचं मॉइश्चरायझर आहे ते लावून बघा चेहऱ्यावर. तुम्हाला बऱ्यापैकी जी टॅनिंग आहे ती कमी झालेली दिसेल. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकाला वेगळा एक्सपिरियन्स येऊ शकतो. तर तुम्ही हे ट्राय करू शकता. नेक्स्ट मी मागवलेलं आहे ते म्हणजे ही मुलतानी मिट्टी पावडर आहे आणि हे ॲक्च्युली 2चा पॅक होता. तर याच्यामध्ये मुलतानी मिट्टी आणि मी ह्याच्यामध्ये आपलं मी विसरले ह्याच्यामध्ये आणखीन एक कुठली तरी पावडर आहे ती मी मागवलेली आहे. आणि चंदन पावडर, येस, मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडरचा हा पॅक आहे. हा ड्युअल पॅक आहे, हा मला भेटला आहे. तर फेस मास्कसाठी मी हा मागवलेला आहे. म्हणजे असं पण आलटून पलटून मी हे यूज करणार आहे. नेक्स्ट मी मागवलेलं आहे हे क्लेचं आहे. क्ले कंपनी म्हणजे रिच्युअल्स ऑफ जपान. तर हे पण एक मी मागवलेलं आहे. हे सुद्धा एक स्क्रब आहे. तर मी जसं की म्हटलं मला खूप टॅनिंग झाली त्यामुळे मी हे स्क्रब मागवलेलं आहे. फर्स्ट टाइम यूज करणार आहे. तर याचं पण जे व्हिडिओज आहेत ना प्रत्येक प्रोडक्ट्सचे ते मी शॉर्ट्समध्ये बनवून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मी मागवलेलं आहे काही शीट मास्क मागवलेले आहेत. तर टोटल मी शीट मास्क मागवलेले आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर फर्स्ट आहे हा कुकुंबरचा आहे. सॅनफेचे मागवलेले आहेत. त्यानंतर हा पपायाचा आहे. त्यानंतर हा आहे विटॅमिन सी. सगळे मी वेगळे वेगळे मागवलेत. आणि O3चं मी हे हातांसाठी मास्क मागवलेलं आहे. फर्स्ट टाइम मागवलेलं आहे. तर काही याच्यामधले जे आपण प्रोडक्ट्स मागवलेत ना तर काही सगळे फर्स्ट टाइमच आहेत. ठीक आहे. त्यानंतर सॅनिटरीचं मी हे रोजचं एक शीट मास्क मागवलेलं आहे. शीट मास्क खरंच यार यूज करत चला. एकदम इझी टू यूज असतं. तुम्हाला काहीच करायचं नसतं. जस्ट एक पॅकेट फोडा आणि तुमच्या स्किनवर ते शीट मास्क लावून द्या. एक तुम्हाला रिलॅक्स फील होतं. स्किन पण तुमची छान राहते. आणि त्यानंतर मी हे पायांसाठी मागवलेलं आहे. पायांवर सुद्धा माझे बरेच टॅनिंग आहे. तर ह्याचे सगळे मी स्पेशली ना गाईज मी हे O3चे जे 2 आहेत ना हातासाठी आणि पायासाठी जे मागवले त्याचे मी शॉर्ट्स बनवून मी पोस्ट करण्याचा ट्राय करेल. तर स्टे ट्यून.
फॉर माय चॅनल. त्यानंतर मी हे एक रोज वॉटर मागवलेलं आहे, जेव्हा मी फेस मास्क बनवेल ना त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. नंतर मी हे ट्युलिप्सचे कॉटन पॅड्स मागवलेले आहेत, क्लीन्स करण्यासाठी मोस्टली मी यूज करते. त्यानंतर मी हे एक मागवलेलं आहे ॲलोवेरा जेल, हे सुद्धा मास्कमध्ये यूज होतं. आणि मला आणखीन एक गोष्ट मला सांगायला आवडेल, मला जे आपण नॅचरल ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट असतो ना, तो माझ्या स्किनला अजिबात सूट होत नाही. माझ्या घरी कोरफडीचं झाड आहे, पण ते मला सूट होत नाही, म्हणून मला हे असलं बाहेरून मागवावं लागतं. त्यानंतर मी हे एक जीवाचं अँटी टॅन बॉडी अँड फेस स्क्रब मागवलेलं आहे, हे सुद्धा छान आहे. ह्याचे रिव्ह्यूज चांगले होते आणि अगदी स्वस्तात मस्त आलेला आहे यार. याची ओरिजिनल प्राइस तुम्हाला मी सांगू का, तर ती 325 आहे आणि मला ना अराउंड 175 और 180 पडून गेलं, कारण भरपूर छान असा डिस्काउंट नायकावर चालू होता. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट मी मागवलेली आहे ती म्हणजे हायफनचं सनस्क्रीन. हे मला आवडतं, मेकअप करताना लावा किंवा असंही तुम्ही लावा, तुमच्या स्किनवर छान एक असा ग्लो देऊन देतं. त्यामुळे मला हे हायफनचं ॲक्च्युली सनस्क्रीन खूप आवडले. दुसरे जे सनस्क्रीन आहेत ना तशी एकदम स्टिकी राहून जातात यार चेहऱ्यावर, तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर ही एक कॉम्पॅक्ट फिटमीची मी कॉम्पॅक्ट पावडर मागवलेली आहे छोटीशी, माझी संपत आली होती. सेम फिटमीचं मी एक कन्सिलर सुद्धा मागवलेलं आहे. यार फिटमीचं कॉम्पॅक्ट आणि कन्सिलर एवढं बेस्ट नाही, मी दुसऱ्या कशावरच आत्तापर्यंत तरी स्विच होऊ शकत नाही, एवढे छान आहे आणि मोस्टली अफोर्डेबल आहे. त्यामुळे मला ना दुसऱ्या कुठल्याच प्रोडक्टवर स्विच व्हावं असं वाटत नाही. त्यानंतर मी हे एलिटिनचे हे दोन एलिटिन आणि नायकाचे दोन असे नेलपेंटचे शेड मागवलेले आहेत. आता मी ही लावलेली आहे, अशी आहे, ऑलमोस्ट जाती आहे माझी ही, पण लॉंग लास्टिंग आहे गाईज. तुम्हाला सुद्धा जर ट्राय करत असेल तर तुम्ही करू शकता. नंतर मी हे नॉर्मल ना मला ना असं ते लिप पेन्सिल जे असतात ना ते मला जास्त आवडत नाही, पण मी एक आपलं सहज म्हणलं तर सणासुदीला वगैरे मेकअप करताना लागेल, तुमच्या लिपला फायनल असं ना टच देऊन जात आहे, म्हणून मी हे मागवले. आणि नेक्स्ट आहे ही एक एलिटिनची लिपस्टिक, ही वाली शेड मी मागवलेली आहे. जर शेड तुम्हाला पाहिजे असेल तर शेड मला ॲक्च्युली हा आहे, इथे आहे, न्यूड पम्प्स, B93 न्यूड पम्प्स म्हणून ही शेड मी मागवलेली आहे. ही पण मी ट्राय करणार आहे. आता ऑफिसच्या गेट रेडी विथ मी मध्ये हे सगळे प्रोडक्ट्स यूज करून मी तुम्हाला दाखवणार आहे की कसे ॲक्च्युअल ह्यांचा रिझल्ट आहे आणि कसे दिसतात. त्यानंतर मेकअप ब्रश क्लीन करणं म्हणजे यार खूप हेक्टिक काम असतं, म्हणून मला काहीतरी याचा अल्टरनेट पाहिजे होता, तर त्यासाठी मी हे मेकअप ब्रश क्लिन्झर मागवलेलं आहे. हे मी ओपन करून दाखवते तुम्हाला कसं असतं. मी पण हे फर्स्ट टाइम मागवलेलं आहे, पॅकेजिंग छान आहे. तर ह्याच्यामध्ये हे काय बोलले माहिती का, हे ब्रॉन्झनचं आहे. तर म्हणजे हे असं डब्बा येतो, हा लिटरली डब्बा आहे, आणि हे असं जर तुम्ही ओपन केला ना याच्यामध्ये एक स्पॉन्ज असतो, तर याच्यावरती जे तुमचे मेकअप ब्रश असतात ते असे असे फिरवले की ते सगळं मेकअप निघून जातो. तर असं रिव्ह्यूमध्ये होतं या प्रोडक्टच्या. तर हे पण मी ट्राय करणार आहे आणि याचं सुद्धा मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवेल ह्याचा ॲक्च्युली रिव्ह्यू कसा आहे ते. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच कव्हर करायचं होतं की मी नायकावरून काय काय ऑर्डर केलं ते. आणि हे बघा, आता बऱ्यापैकी जो माझा फेस मास्क आहे तो वाळून झालेला आहे, एकदम कडक होईपर्यंत वाळवायचा नाही. तर आता मी जो माझा फेस आहे तो वॉश करून येते आणि मग आपण बघूयात रिझल्ट काय आहेत ते. सो गाईज, आत्ता जस्ट मी माझं फेस वॉश करून आलेले आहे, तो मास्क काढून आलेले आहे. आणि हा तुम्ही बघू शकता, मला अँगल कळत नाही, मला कसं दाखवू. हे बघा, थोडी तरी या टॅनिंग याने कमी केली आहे, म्हणजे 10 मिनिटामध्ये याने चांगली टॅनिंग कमी केली आहे माझी, विदाऊट एकदम फिल्टर आहे. मी थोडं ना तुम्हाला विंडो पाशी नेऊन दाखवते, वेट. सो हे बघा, ह्याने खूप चांगली जी म्हणजे टॅनिंग आहे ती कमी केलेली आहे. तर जस्ट मी फेस वॉश केला आणि विंडो पाशी येऊन मी तुम्हाला थोडंसं सनलाईटमध्ये दाखवते. गाईज खरंच सांगते, म्हणजे एवढा टॅनिंग झाला होता ना, खतरनाक असे ना ते थोडे थोडे डार्क स्पॉट्स पण होते आणि अमेझिंग रिझल्ट दिला या फेस मास्कने. जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करा आणि नायकावर चांगला डिस्काउंट भेटून जातो. तुम्ही नॉर्मल परचेस करण्यापेक्षा असे जर कुठल्या प्रोडक्ट्स ना असे तुम्ही ॲपवरून जर परचेस केलं तर तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटतो. त्यामुळे मी तरी तेच प्रेफर करते. तुम्ही काय प्रेफर करता मला ते सांगा आणि भेटते तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.